आता आत्याबाई मला सांगून गेल्या की आपण रमावतीहून आई बाबांना इकडे बोलवूयात म्हणून. आई बाबा का? का काय बाळासाठी. आता मी रमावतीला नाही ना जाऊ शकत, तिकडे काही खूप डॉक्टर नाही आहेत, म्हणून मग आई बाबांनाच इकडे बोलवून घ्यायचंय. आई शपथ ताई, कसली मजा येईल ना. हे बघा, मला निवडच्या प्रचाराला सुरुवात करायची आणि त्यासाठी एखादा चांगला PR एजंट नेमावा लागेल. सो ठीक आहे, तुम्हाला चांगल्या चांगल्या PR एजन्सीचे नंबर देतो, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. हो, पण मला उत्तम काम करणाऱ्यांचेच नंबर्स हवे, कारण कामात कोणत्याही प्रकारची चूक झाली मला चालणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा वहिनी साहेब, मी तुम्हाला चांगल्या लोकांचेच रेफरन्सेस देईल. आणि कॅम्पेनिंगच्या कामाबद्दलही तुम्ही. माफ करा वहिनी साहेब, कितीही झालं तरी जगाच्या दृष्टीने तुम्ही साहेबांच्या सहकार्याच्या विरोधामध्ये उभा आहात, त्यामुळे तुमच्या कामामध्ये माझी डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट बरी दिसणार नाही. फार फार तर रेफरन्सेस देऊ शकतो, बाकी काही करू शकत नाही. खरं तर तुम्हाला त्याची आवश्यकताही नाहीये, तुम्ही एकट्या हे सगळं हँडल करू शकता. येतो मी. पहिल्या वहिनीच्या प्रचाराला सुरुवात करायची आहे. खड्ड्यात गेला त्यांचा प्रचार, काय गरज नाही त्यांचा प्रचार विचार करायची. काय पार्टी बदलली का काय तू? मग नाही तर काय, वाटेल तसं बोलल्या मला त्या. आणि हे सगळं कशावर ना, तर त्या तिजोरीच्या चाव्या मागायला गेले म्हणून. काय अहो, ते चालले होत्या बाहेर, मी गेले त्यांना आठवण करून द्यायला की आज 1 तारीख आहे, नोकरांचे पगार द्यायचे. आणि मग मी काय त्यांना म्हणलं, तुम्ही बाहेरची कामं बघा, मी बघते घरातली, मी करते नोकरांचे पगार, द्या मला किल्ल्या. आज त्यांच्याकडनं तिजोरीच्या चोळ्या मागितल्या, उद्या माझ्याकडे काय पडशील? मी काय येडी आहे का काय पण मागायला? नाही येडी नाही तू, पण खाय पण नाहीस. लक्षात ठेवा, आता तू तुझ्याशी मी लगीन केलंय हेच तुझं मोठं नशीब आहे, कळलं की नाही. एवढं पदरात पडली हेच तुझ्यासाठी. जास्त शांतपणा करून बोलायचं नाही, डोक्यावर बसायचा प्रयत्न करू नको. सुमित्रासारखी अवस्था करून टाकेन, तिने बी हेच केलं, डोक्यावर बसायचा प्रयत्न केला. अशी दणकन आपटली की नाही तिला. काय वर्षू काका तिच्याशी तसाच वागतो. त्याचा स्वभावच आहे का तो काही बदलणार आहे का? पण तो का म्हणाला असं तिला? मला खरंच नाही ग माहिती, कारण मी आधीपासून काहीच ऐकलं नाही. पण यांना भांडायला आणि हुकुमशाही गाजवायला काही कारण लागतं का? तेही खरंच आहे म्हणा. अमृता, मला वाटतं आपण गंधासाठी काहीतरी करायला हवं. हे माझ्याशी जसे वागतात तसेच तुझ्याशी वागतायत ना. हल्ली नाही नीट बोलत नाही, सारखी लहान सहान कारणावरनं बोलत असतात आपण. अगं, पण नक्की कशावरून बोलत होते ते? अहिल्याताईंवरनं. हिलाताईंवरून? त्यांनी काय केलं? त्यात कान भरवत असतात यांच्या सारख्या. हे त्यांचं ऐकतात आणि नंतर नाही नाही ते बोलतात. मला म्हणाल्या, तू मोलकरीनेस, मोलकरणी सारखंच राहू, उगाच डोक्यावर चढायचा प्रयत्न करू. म्हणाल्या, किल्लेदार घराण्याची परंपराच झाली जणू. गावठी अडाणी बायकांबरोबर लपडी करायची किल्लेदारांच्या पोरांनी, आणि नंतर बायकांनी किल्लेदारांची सून म्हणून मिरवायचं. बर फक्त मला नाही, तुम्हाला आणि जानकी ताईला सुद्धा रमावतीला पाठवणार आहे तसं म्हणाले. अहो, अहिल्याताईंना नेहमी टोकाचंच बोलतात. नाही म्हणजे एखाद दिवस हाकलून दिलं घरात, ना तर काय करायचं? गंधा, हे काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या बरोबर. आपल्याला कोणीही हाकलणार नाही. तुम्ही जे मला पैसे दिले की नाही, त्या पैशात एवढी सगळी कामं होईना. तो आज पैशांची गरज आहे. अजून भाऊजी, मी तुम्हाला आधीच भरपूर पैसे दिले. तेवढ्याच पण आहे, नुसती होल्डिंग लावायचे का? किती पैसे हवेत ते सांगा. 1,00,000 रुपये द्या, भागवून घेईन त्याच्यात. काय? लाखभर? ठीक आहे, थोडे कमी पैसे द्या, आपण होल्डिंग जमिनीवर लावू. कळलंय मला, पैसे मिळतील.